चंद्रपुरात लाडकी बहीण योजनेच्या जिल्हास्तरीय अभियानाचा प्रारंभ 17 ऑगस्टला झाला। पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूर शहरचे आमदार किशोर जोरगेवार यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती। जिल्ह्यातील 2,81,000 बहिणींना याचा लाभ मिळणार आहे। दरम्यान गेले 2 दिवस या रकमेचे प्रत्यक्ष खात्यात वितरण सुरू झाले असून ते रक्षाबंधनापर्यंत चालणार आहे। महायुती सरकारने लाडक्या बहिणींची लाभ योजना सातत्याने सुरू राहणार असल्याचे सांगितले आहे। लाडक्या बहिणीच्या पाठीशी महायुती सरकार खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी आश्वस्त केले। या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण या कार्यक्रमात दाखविण्यात आले। जिल्ह्यातील योजनेसाठी पात्र ठरलेल्या प्रतिनिधिक महिलांना प्रतिकात्मक लाभ वितरण करण्यात आले। योजनेचा लाभ डीबीटी द्वारे अर्जदार महिलांच्या खात्यात ऑनलाईन ट्रान्सफर होणार आहे। त्यामुळे सर्व अर्जदार महिलांनी आपले बँक खाते आधार लिंक असल्याची खात्री करावी। दरम्यान याविषयी माहिती देताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, हा आनंदाचा क्षण आहे। आमच्या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद होता। ही योजना महायुतीच्या नेत्यांच्या शेवटचा श्वास असेपर्यंत सुरू राहील। महायुतीचे सरकार असेपर्यंत या योजनेकडे कोणीही वाकड्या दृष्टीने बघू शकणार नाही, असेही ते म्हणाले। 19 तारखेच्या रक्षाबंधनाचा मुहूर्त लक्षात घेऊन 17 तारखेला पुण्यावरून माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ केला। आज चंद्रपूरमध्ये ही कार्यक्रम करण्यात आला। 2,81,000 बहिणींच्या खात्यामध्ये आज 3,000 रुपये खात्यामध्ये जाण्याचा शुभारंभ झाला आहे। आनंदाचा क्षण आहे। लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद होता। आम्हाला रक्षाबंधनाची राखी बांधून त्यांनी आपलं प्रेम स्नेह व्यक्त केला। आम्ही निर्णय केला की चंद्रपूर जिल्ह्यात बहिणींच्या व गरिबांच्या सर्व योजना याला सॅच्युरेशन मोडमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी देत या माध्यमातून एकही शेवटची बहीण शिल्लक राहता कामा नये। मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं, नवे वचन दिलं की माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये नियमित 1,500 रुपये जातील। ही योजना आमच्या श्वासामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत, महायुतीच्या नेत्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत योजना चालू राहील, हे आश्वस्त आणि वचन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। आणि तेच वचन आम्ही जिल्ह्यातील बहिणींना दिलं आहे की आम्ही असेपर्यंत, महायुतीचं सरकार असेपर्यंत कोणी माईचा लाभ ही योजना बंद करू शकणार नाही। आम्ही छातीची ढाल करू, पण कोणीही वाईट दृष्टबुद्धीने या योजनेकडे बघितलं तरीही आमच्या लाडक्या बहिणीच्या पाठीशी आम्ही भाऊ सर्व शक्तीने उभे राहू हा विश्वास दिला।